जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 6वा. चातुर्ये लक्षण नाम. श्रीराम समर्थ. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाये. काहीतरी धरावी सोये, आगंतुक गुणांची. म्हणजे समर्थ आपल्याला म्हणतायत की आपले रूप आणि लावण्य हे गुण अभ्यासाने साध्य होत नाहीत, कारण ते जन्मजात असतात. त्या ठिकाणी काही उपाय चालत नाही. म्हणून आगंतुक गुण प्राप्त करण्यासाठी जरुरीचे प्रयत्न करावेत. पहा, समर्थांना आपल्याला असं म्हणायचं आहे की अनेक जण जन्मजातच रूपवान, गुणवान किंवा बुद्धिमान असतात, पण तसं भाग्य प्रत्येकाच्या नशिबी असतं असं नाही आहे. तसं भाग्य लाभत नाही. प्रत्येकाला तसं भाग्य लाभत नाही. शरीराचं रूप लावण्य हे ईश्वरदत्त असल्यामुळे ते बदलता येत नाहीत. त्यामुळं कष्टानं अभ्यासानं साध्य होऊ शकणाऱ्या उत्तम गुणांच्या मागं लागावं, हे पटवून देण्यासाठी समर्थ नित्यातील काही आपल्याला उदाहरणं देत आहेत. काळे माणूस गोरे होईना, वनळास येत न चालेना, मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण. म्हणजे काळा माणूस गोरा होऊ शकत नाही. जन्मखुणा किंवा असलेले जन्मजात व्रण इत्यादी कधीही काढता येत नाहीत. मुक्या माणसाला कधीही बोलता येत नाही, कारण तो त्याचा सहज गुण असतो. कुरूपतेची लक्षणे किती मनोनी सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटेना. याप्रमाणे कुरूपतेची कितीतरी लक्षणे सांगता येतील, पण मूळ जे रूप आणि लावण्य असते त्यात कधीही बदल होऊ शकत नाही. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. म्हणजे अवगुण सोडता येतात, उत्तम गुण अभ्यासाने आपल्याला प्राप्त करता येतात. शहाणे लोक असतात ते कुविद्येचा किंवा अविद्येचा त्याग करून सुविद्या शिकतात. आंधळे डोळस होईना, बधीर ते ऐकेना, पांगुळ पाये घेईना, हा सहज गुण. म्हणजे आंधळा माणूस डोळस होऊ शकत नाही, बधीर माणूस कधीही ऐकू शकत नाही, पांगळा माणूस कधीही चालू शकत नाही, हा त्याचा सहज गुण आहे. या ठिकाणी समर्थांना आपल्याला काय समजून सांगायचे की काळा मनुष्य गोरा होऊ शकत नाही. देवीसारखे व्रण काही केल्या जात नाहीत. मुक्याला कधी बोलता येत नाही, आंधळ्याला कधीही दिसू शकत नाही. कर्णबधीर जो असतो त्याला कधी ऐकू येत नाही, पांगळ्याला चालता येत नाही. कुरूपतेची अशी बरीचशी लक्षणं सांगता येतील. सारांश म्हणजे काय? शरीराचं रूप सौंदर्य बदलता येत नाही, मात्र त्यावर मात करून आपल्याला चांगले गुण आत्मसात केले तर तोच मनुष्य कीर्तिवान बनू शकतो. बघा, अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन दिसायला अगदी कुरूप होते. कृष्णवर्ण, खुरटी दाढी, चेहऱ्यावर व्रण, चालण्याची विचित्र ढब, बाह्यांगानं सुंदरतेचं कुठलंच लक्षण त्यांच्याकडे नव्हतं. कुरूपतेचा न्यूनगंड बाळगून ते स्वस्थ बसले असले तर जगाला काहीच फरक पडला नसता. लोक तर त्यांना तसंच हिणवतच होते, पण त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी सद्गुण आत्मसात केले. अफलातून वाक्यचातुर्य, धडाडीची निर्णय क्षमता यांसारख्या गुणांनी त्यांनी कुरूपतेला सौंदर्याचा साज चढवला आणि ते जगविख्यात झाले.
काहीतरी धरावे सोय आगंतुक गुणांची, ही समर्थ उक्ती लिंकन यांच्या बाबतीत म्हणजे अब्राहम लिंकन यांच्या बाबतीत अगदी चपलक बसते. बघा, हा दशक कोणता आहे? 14वा अखंड ध्यान नाम. आणि समास कोणता आहे? 6वा चातुर्य लक्षण नाम. बघा, या अखंड ध्यान नाम दशकातून एका निस्पृहाची जीवनशैली आपण सर्वजण समजून घेत आहोत. त्यामध्ये भिक्षा, कवित्व, कीर्तन तसंच हरिकथा या अनुषंगानं निस्पृहाची स्वभाव वैशिष्ट्य आपण आत्तापर्यंत अभ्यासलेली आहेत. त्याच्या स्वभावाचा आणखीन एक पैलू म्हणजे चातुर्य. निस्पृह चतुर असावा, पण कोणत्या दृष्टीनं याचं सखोल चिंतन समर्थ या समासातून आपल्यासमोर मांडत आहेत. लांडी लबाडी करणारे खूप लोक असतात, किंवा या बोटावरची तुंकी त्या बोटावर करणारी, उडवणारी अनेक मंडळी व्यवहारामध्ये आपल्याला नित्य भेटत असतात. या हातानं घेतलेलं किंवा या हातानं एखादं कुकर्म केलेलं त्या हाताला कळणार नाही. इतक्या शितापीनं एखाद्याला लुटण्याचं, मूर्ख बनवण्याचं किंवा फसवण्याचं कसब त्या लोकांच्याकडे असतं. स्वार्थ साधण्यासाठी आपला विचार दुसऱ्यांच्या गळी उतरवण्यात अशी लोक फार पटाईत सराईत असतात. मात्र असली चतुराई समर्थांना इथं मुळीच अभिप्रेत नाहीये. मग चतुर या शब्दांचा नेमका त्यांना कोणता अर्थ अपेक्षित असावा? पहा, निस्पृहाचा व्यवहार्य जगताशी थोडा जरी संबंध येत असला तरी तो जगाकडून कुठलीही आस लावून बसत नाही, त्यात अडकत नाही. हा इथल्या चतुर शब्दाचा जो भावार्थ आहे तो समर्थांना अपेक्षित असलेला निस्पृहाचा चातुर्य हा गुण आहे, हे ध्यानात ठेवा. तरी म्हणजे त्यात जरी तो अडकत बसला नाही तरीही निस्पृहाच्या अंगी चातुर्य असायला हवं असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्यामागचा व्यापक विचार आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्याला दासबोधाच्या ज्ञान दशकामध्ये डोकायला हवं. हे दृश्य जग स्वप्नवत आहे आणि हे सत्यज्ञानी अर्थात निस्पृह चांगल्या रीतीनं जाणतो. हे आपण ज्ञान दशकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यासलेलं होतं. पण त्याच वेळी दृश्यात घडत असलेल्या असंख्य घडामोडी केवळ एक स्वप्न म्हणून त्याला नाकारता येत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. हे जग मिथ्या आहे, स्वप्न आहे असं जर लोकांना सांगू लागला तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. निस्पृह व्यक्ती तसं सांगतोय म्हटल्यावर लोक विश्वास ठेवतीलही, पण ते सत्य त्यांच्या पचनी पडणार नाही. म्हणून एक म्हणजे प्रपंचात कर्मरत असताना भगवंताला सन्मुख होण्यासाठी प्रपंच आणि परमार्थ यांचं तारतम्य कसं सांभाळायचं. 2 म्हणजे सत्यापासून सामान्य जनांना दूर न्यायचं का. 3 म्हणजे दृश्य जगत स्वप्न नसून सत्य आहे असं मानून प्रपंच करा असं लोकांना सांगायचं का. 4 म्हणजे दृश्य जग अशाश्वत आहे असं स्पष्टपणे बहुजनांना सांगायचं का. यासारख्या बुचकुळ्यात टाकणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर शोधत व परिस्थितीचं भान राखत समाजाला जर भगवत भक्तीकडे वळवायचं असेल तर निस्पृहाच्या अंगी चातुर्य हा गुण असायला नको का. चातुर्य ही एक कला आहे. त्या आधारेच उत्तम पुरुष म्हणजेच निस्पृह सामान्य जीवाला सहजपणे भगवंताकडे वळवू शकतो. विश्व सत्य आहे की मिथ्या या प्रश्नाचं उत्तर सद्गुरूंनी मोठ्या चातुर्यानंच दिलेलं आहे. ते सांगत की डोळे उघडे ठेवून दृश्य जग नाहीसं होईल ते केवळ भगवंताच्या नामानंच, याला म्हणायचं चतुराई.
त्यांच्या सांगण्याचा उद्देश असा आहे की मनाप्रमाणे घडावं म्हणून नाम घेऊ नये, तर नाम यासाठी घ्यावं जेणेकरून डोळे उघडे असतानाही समोरचं जग आपल्यासाठी नाहीसं होईल. म्हणजे मग कळून येईल की हे जग एका स्वप्नासारखं आहे. बघा, दृश्यामध्ये प्रपंचात असलेल्या अज्ञानी जीवांना विश्व अशाश्वत आहे या सत्यापासून दूर न नेता भगवंताकडे वळविणं ही चातुर्य कला आहे. असा चतुर निस्पृह सामान्यांना प्रपंचाची आणि परमार्थाची योग्य सांगड कशी घालायची याचं योग्य मार्गदर्शन करत परमार्थ पथावर अग्रेसर करू शकतो. भगवत नामाचा महिमा त्यांना पटवून देऊ शकतो आणि हे करत असताना न कळतपणे अद्वैत तत्वज्ञानाची अमृत गुटिका दीन जनांना पाजू शकतो. यासाठी चातुर्याची नितांत गरज आहे. केवळ स्वतःचं हित साधण्यासाठी नव्हे, तर ज्या योगे बहुजनांचं कल्याण होईल, त्यांची आत्मोन्नती साधेल असं चातुर्य समर्थांना अभिप्रेत आहे. मग असा प्रश्न येतो की अशी चतुराई जन्मताच प्राप्त होते का? कारण आपण बघतो की काही लोक जन्मताच खूप बुद्धिमान असतात. त्यांची व्यवहार कुशलता चातुर्य स्तंभित करणारं असतं. अशा चतुराईला समर्थांनी 2 भागामध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे जे जन्मतात चातुर्य बुद्धी घेऊन आले त्याचा त्यांना व्यक्तिगत जीवनात फायदा होऊ शकतो, पण समाजाला फायदा होईलच असं नाही. दुसरं म्हणजे मात्र ज्यांच्या अंगी कदाचित जन्मतात चातुर्य नसेल, पण त्यांनी ते स्वकष्टानं अर्जित केलेलं असेल, तर अशा व्यक्ती समाजाला किंवा परमार्थासाठी उपयुक्त नसतात असं म्हणता येणार नाही. कसं ते आपण सविस्तर बघूया. शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते, कुशल कारागीर अशा साऱ्यांचं समाजाच्या एकंदर प्रगतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या कामगिरीमुळंच तर आज भौतिक सुखसोयींची रेलचेल झाल्याचं दिसत आहे. पण त्यामधील सारेच जण काही जन्मता चतुर बुद्धिमान होते असं नाही. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसनचंच उदाहरण घ्या. घरकाम करून त्याची आई प्रपंच चालवायची. एडिसननं खूप शिकावं असं तिला मनापासून वाटे. त्यासाठी वाटेल तितके कष्ट घेण्याची तिची तयारी होती. एडिसनची संत प्रगती बघून शाळेनं एके दिवशी त्याच्या घरी एक पत्र पाठवलं. त्यात काय लिहिलंय याची एडिसनलाही उत्सुकता होती. पत्र वाचून आई त्याला म्हणाली, तू खूप बुद्धिवान आहेस. तुला शिकवू शकतील असे शिक्षक आमच्या शाळेत नसल्यामुळं तुला शहरातल्या मोठ्या शाळेत पाठवा असं या पत्रात लिहिलंय. मात्र शहरातल्या शाळेत घालण्या एवढे पैसे माझ्याकडं नाहीत. मीच तुला शिकवते अशी आईनं एडिसनची समजूत घातली. याचा त्याला आनंदच झाला. त्याचं शिक्षण घरीच सुरू झालं. कालांतरानं एडिसननं शिक्षण पूर्ण केलं. शास्त्रज्ञ म्हणून आता त्याला मोठा नावलौकिक प्राप्त झाला. दरम्यानच्या काळात त्याची आई देवाघरी निघून गेली. एके दिवशी तो गावातील जुन्या घरी आला. साफसफाई करताना त्याच्या शाळेनं पाठवलेलं ते पत्र त्याच्या हाती पडलं. त्यावेळी कुतूहलानं त्यानं ते उघडलं आणि त्यातील मजकूर वाचून त्याला धक्काच बसला. त्यात लिहिलं होतं, थॉमस हा मतिमंद असून त्याला विशेष अशा शाळेत घालावे. सर्वसामान्य मुलांबरोबर शिकण्यास तो योग्य नाही. पण त्याच्या आईचं मन मात्र वेगळंच सांगत होतं. मोठ्या प्रेमानं आणि धीरानं तिनं ॲडिसनला घडवलं आणि त्यानं नंतर इतिहास घडवला. तात्पर्य म्हणजे जन्मजात सगळेच काही चतुर बुद्धिमान नसतात, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून
उत्तम गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चातुर्य गुण विकसित करता येऊ शकतो, ज्याचा समाजाला सुखी करण्यात, परमार्थ प्रवण करण्यात उपयोग होऊ शकतो. असा व्यक्ती स्वतःबरोबरच इतरांनाही समाधान, आनंद मिळवून देऊ शकतो. समर्थ पुढे म्हणतात, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण आभासिता येती, कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. म्हणजे अवगुण हे सोडता येतात, उत्तम गुण अभ्यासाने प्राप्त करता येतात. शहाणे लोक असतात ते कुविद्येचा त्याग करून सुविद्या शिकतात. मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. म्हणजे मूर्खपणाचा त्याग केला तर ते जाते, शिकल्याने शहाणपण येऊ शकते. कारभार उद्योगधंदा करू लागल्यावर त्यातील सर्व काही बारकावे कळू लागतात. पहा, समर्थांनी आपल्याला किती बारकाईने सांगितलेलं आहे की मूर्खपण, अवगुण सोडायचे म्हटलं तर सोडता येतात व शहाणपण शिकायचं ठरवलं तर शिकता येतं. मनाचा तसा निश्चय मात्र हवा. योग्य गुरूंचं मार्गदर्शन घेत देहाच्या, प्रपंचाच्या सद्यस्थितीला आनंदानं स्वीकारत सद्गुण चातुर्यकला आत्मसात करता येते व त्या योगे समाजाला उपयोगी असं महत्कार्य करणं आम्हाला सहज शक्य आहे. या समाजाच्या रचनेमागचा समर्थांचा हाच व्यापक उद्देश आहे. तेच निस्पृहाच्या जन्माचं प्रयोजन देखील आहे. अशा प्रयत्न साध्य असणाऱ्या चातुर्य लक्षणांचा अभ्यास आपण पुढे पाहणार आहोत. निस्पृहानं चातुर्य लक्षणाच्या आधारे जे मुख्य कार्य करायला हवं ते म्हणजे समाज घडवणं, लोक संघटन करणं, लोकांकडून साधनाभ्यास करून घेऊन त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणं, निस्पृह व्यक्तीच्या अंगी असलेली चातुर्य लक्षणं समजून घेऊन ती आपल्या जीवनात कशी उतरवता येतील या दृष्टीनं आपण या समासाचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यात प्रथम ईश्वर दत्त शारीरिक रूप, सौंदर्य आपल्याला बदलता येत नाही, पण उत्तम गुण अंगीकारण्याचं स्वातंत्र्य मात्र प्रत्येकाकडं असतं हे आपण समजून घेतलेलं आहे. सहज उपजत असलेल्या रूप व गुणांचा आपण स्वीकार करावा आणि उत्तम गुणांच्या पाठीमागं लागावं हा समर्थांचा उद्देशही समजून घेतला. तसंच उत्तम गुण आत्मसात करताना प्रारब्धवश मिळालेलं शारीरिक वैगुण्य अजिबात आडवं येत नाही. हे आपण अब्राहम लिंकन याच्या उदाहरणावरून समजून घेतलं ते आपल्याला कळलंच. समाज मान्यता मिळवायची असेल तर चातुर्य गुण अंगी असायलाच हवा. समर्थ पुढे म्हणतात, मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी, चातुर्ये विन उंच पदवी कदापि नाही. म्हणजे माणसाला मोठेपणा मनापासून आवडतो, मग त्याची उपेक्षा का करावी. चातुर्याशिवाय श्रेष्ठ पदवी कधीही प्राप्त होत नाही. बघा, समर्थ म्हणतात की समाजात मान मरातब मिळावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. चातुर्याशिवाय अधिकार, पदवी कधीही मिळत नाही, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. समर्थ पुढे म्हणतात, ऐसी प्रचित येते मना, तरी का स्वहित कराना, सन्मार्गे चालता जना सज्जनामाने. म्हणजे मनाला अशी प्रचिती येत असेल मग आपले हित का साधून घेत नाही. सन्मार्गाने चाललेले असताना लोकांत आणि सज्जनात मान्यता मिळते. देहे नेटके शृंगारिले, परी चातुर्ये विन नासले, गुणे विन साजरे केले, बष्कळ जैसे. म्हणजे
देहाला बाहेरून नीटनेटके शृंगारले, खूप शृंगार केला तरी अंगी चातुर्यच जर नसेल तर ते सर्व व्यर्थ ठरते. बाष्कळ माणसांच्या अंगी गुण नसताना त्याला समजावे तसे हे आहे. बघा, समजा एखाद्यानं देहाचा बराचसा शृंगार केलेला आहे, पण त्याच्या अंगी जर चातुर्य नसेल तर तो शृंगार व्यर्थ जातो. शास्त्र पुराणांमध्ये 16 शृंगारांचं वर्णन आहे. स्नान करणं, धूत वस्त्र परिधान करणं म्हणजे धुतलेलं वस्त्र घालणं, केशभूषा करणं, आभूषणं घालणं, डोळ्यात काजळ घालणं, अशा 16 प्रकारांच्या शृंगारांनं स्त्री किंवा पुरुष स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवू शकतो. त्या सगळ्यांचा इथं परामर्श घेणं योग्य नव्हे. मात्र यातील 16वा शृंगार आहे तो म्हणजे चातुर्य. खास करून स्त्रियांना नटण्याची फार हौस असते, पण तिच्याजवळ चातुर्य गुण नसेल तर तिचा शृंगार ओंगळवाना वाटतो. तीच गोष्ट पुरुषांना देखील लागू होते. एखाद्याने शृंगार केलेला नसेल पण त्याच्याजवळ चातुर्य हा गुण जर असेल तर तो इतर कुठल्याही शृंगार विनाही समाज मनाची पकड घेऊ शकतो. आपल्या चातुर्यानं लोकांच्या हृदयात घर करू शकतो. त्यामुळं समर्थांनी चातुर्याला महत्त्वाचा शृंगार असं मानलेलं आहे. मग हा शृंगार करायचा तरी कसा? समर्थ पुढे सांगतात, अंतरकळा शृंगारावी, नाना परी उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. म्हणजे म्हणून माणसाने आपले अंतरंग उत्तम गुणांनी युक्त असे करावे, नाना प्रकारचे ज्ञान प्राप्त करावे आणि संपत्ती मिळवून सावकाश तिचा उपभोग घ्यावा. बघा, चातुर्य या गुणानं अंतरंग समजवायचं असतं. अंतकरणातील जाणीवरूपी विचारधारा मनावर आरूढ होऊन सतत गतिमान होत असते. देहबोलीतून वैखरीतून ती व्यक्त होत असते. विचारांना विवेकाचं अधिष्ठान दिलं तर ते आपल्याला जीवन ध्येयापर्यंत घेऊन जातात. त्याचबरोबरच समाजाच्याही उद्धारासाठी अंतरंगातील जाणीवेचा सतत शृंगार घडला पाहिजे. हाच या समासाचा गाभा आहे. पहा, जाणीवेमध्ये ज्ञान साठवण्याची अपार क्षमता असते. तेव्हा भरपूर ज्ञानार्जन करावं, उत्तमोत्तम कलागुण आत्मसात करावेत. ज्ञानानं मनुष्याच्या विचाराला अधिष्ठान प्राप्त होतं. ताणतणावाच्या वेळी जेव्हा विचार भरकटतात तेव्हा त्याला ज्ञानाची जर जोड असेल तर मनुष्याकडून अपकृत्य घडत नाहीत. हे सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यामुळं उत्तम गुणांना, चातुर्य लक्षणांना प्रयत्नपूर्वक जीवनात उतरवण्याचा समर्थांचा आग्रह आहे. ग्रंथवाचन, लेखन, संत चरित्रांचं पारायण, चिंतन, मनन याबरोबरच आपण केलेल्या चुकांमधून देखील मनुष्य भरपूर काही शिकू शकतो. त्यासाठी सतत आत्मपरीक्षण करणं अगत्याचं ठरतं. अभ्यासपूर्ण अशा चातुर्य गुणांच्या शृंगारातून 2 मुख्य गोष्टी घडून येतात: मूर्खपणाचा त्याग आणि शहाणपणाचा अंगीकार. एखादी गोष्ट आपण प्रयत्नपूर्वक व नेटानं करू लागलो की तीच गोष्ट आपला गुरु बनते, आपल्याला शिकवू लागते. व्यवसायात उडी घेतली की त्यातील छक्के पंजे हळूहळू आपल्याला कळू लागतात. तसं चातुर्य लक्षणांची कास धरली की आपले हलके मूर्खपणाचे विचार हळूहळू दूर होऊन शहाणपण जीवनाचा अविभाज्य असा भाग बनू लागतं. मात्र त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करायला पाहिजे. अन्यथा काय होतं ते समर्थ पुढे सांगत आहेत. प्रयत्न करीना शिकेना, शरीर तेही कष्टविना, उत्तम गुण घेईना सदा कोपी. म्हणजे
जो काहीही प्रयत्न करत नाही, काही शिकत नाही, शरीराला काहीही कष्ट पडून देत नाही आणि उत्तम गुणही घेत नाही, तो सदा चिडचिडीत असतो. म्हणजे बघा, ज्याला कामाची सवय नसते, त्याची छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होते, त्याला सतत राग येतो. अंतर्मुख होऊन थोडासा विचार केल्यावर असं दिसतं की या रागाचं मूळ हे अज्ञानात असतं. एखादी गोष्ट कशी करायची याचं ज्ञान नसेल तर चिडचिड होते, पण तेच जर माहीत असेल तर रागा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजेच ज्ञान वाद विवादाला, क्रोधाला थोपवून धरतं. म्हणून ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यातूनच चातुर्य गुण अंगी येतो. अशा रीतीनं अंतरंगातील जाणिवेला ज्ञानाचा, चातुर्याचा साथ चढवावा. हा साथ चढला की आपला आचार विचार बदलू लागतो, अनुकूल अशा घडामोडी घडू लागतात. त्यामागचं सूत्र समर्थ पुढच्या काही ओव्यांमधून सांगत आहेत. आपण दुसऱ्यास करावे ते उसीने सेवेची घ्यावे, जना कष्टविना कष्टावे लागेल बहु. म्हणजे आपण दुसऱ्याची जसे वागतो तशीच त्याची प्रतिक्रिया आपल्याला प्राप्त होते. आपण जर लोकांना त्रास दिला तर आपल्यालाही खूप त्रास सोसावा लागेल. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. न्याये वर्तले तो शहाणा, अन्याये तो दैन्यवाना. नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. म्हणजे जो न्यायाने वागतो तो शहाणा होय, जो अन्यायाने वागतो तो दैन्यवाना असतो, जो चतुर असतो तो चातुर्याच्या नाना खुणा जाणतो. समर्थ म्हणतायत की आपण दुसऱ्यांशी जसं वागतो तशीच वागणूक आपल्याला मिळते. हा तर जगाचा नियमच आहे. प्रेम आदर दिला, आपण जर दुसऱ्यांना प्रेम आणि आदर दिला तर आपल्यालाही प्रेम आदर मिळतो. दुसऱ्याला दुःख दिलं तर आपल्याही वाट्याला दुःखच येतं. जो प्रेमानं आपुलकीनं इतरांशी सर्वांशी वागतो त्याला समाज संघटन करणं सोपं जातं. त्याला समाज मनाची नस चटकन पकडता येते. लोकांच्या मनात तो स्थान निर्माण करू शकतो. दुसऱ्याला त्रास होईल, मन दुखावेल असं आपलं वागणं कधीही नसावं. दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवण्यात बऱ्याच जणांना आनंद वाटतो, पण तो क्षणाचा असतो, क्षणिक असतो. कारण दुसरा पहिल्याच्या वर्मावर बोट ठेवण्याची संधी शोधत असतो. हे चक्र अव्याहतपणे चालूच असतं. म्हणून संत सांगतात, दुसऱ्याचे दोष बघणं बंद करावं. सतत दोष दाखवून दिल्यामुळं मन दुखविली जातात, दुही निर्माण होते, लोक आपली साथ सोडून देतात. त्यामुळं व्यवहारात तर मोठं नुकसान होतंच, शिवाय परमार्थातही मोठा अडसर निर्माण होतो. तो असा आहे की सद्गुरू म्हणत त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या दोषांचं चिंतन आपण करतोय म्हटल्यावर त्या दोषांचं मूळही आपल्यामध्येच आहे. त्यामुळं कुणाचंही उणं न काढता ज्यामुळं आपल्या मनाला निखळ आनंद मिळतो, समाधान मिळतं, असं आचरण करण्याचा आपण सतत प्रयत्न करायला हवा. समर्थ पुढे सांगू लागतायत की जे बहुतांश मानले ते बहुती मान्य केले, येर ते व्यर्थची गेले जगनिंद्य. म्हणजे जी गोष्ट अनेक लोकांना मान्य असते किंवा समाजामध्ये सर्वमान्य असे असते किंवा सर्वमान्य ठरते, या उलट जे अनेकांना मान्य नाही ते व्यर्थ होते आणि निंदही ठरते. लोक आपणासी ओळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान फावे ऐसे करावे. म्हणजे लोक आपल्यावर प्रसन्न होवोत अथवा आपल्या विरुद्ध जावोत, त्या योगे आपणाला समाधान वाटेल तेच करावे. जी गोष्ट
बहुतेकांना पसंत पडते, तिचा लोकांमध्ये आपसूक प्रसार होतो आणि जी गोष्ट नापसंत असते ती व्यर्थ जाते. लोकांनी आपल्यासारखं, आपल्या मनासारखं वागावं की आपल्या उलट जावं हे आपल्याच हातात असतं. जनप्रियत्व येण्यासाठी आपली वाणी आणि वर्तन कसं असावं हे आपणच ठरवलं पाहिजे. नको ते आणि नको त्या पद्धतीनं बोलल्यानं किंवा वागल्यानं लोक आपल्यापासून दुरावतात. हवं तसं संघटन करणं अवघड जातं. त्यामुळं ज्ञान, चातुर्य गुण अंगीकारण्याचा प्रयत्न चालू ठेवावा. लोकांना संतोष वाटेल असंच आपलं बोलणं असावं. याचं सूत्रच जणू समर्थ पुढच्या काही ओव्यांतून देत आहेत. समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता शन मात्रे मोडे. बरेपण म्हणजे समाधानाने समाधान वाढते, मैत्रीने मैत्री वाढते, पण चांगुलपणा नष्ट व्हायला एक क्षणही पुरेसा होतो. आहो काहो अरे कारे, जनी एक जेते किरे, कळत असताच का रे. निकामीपण म्हणजे आपण आहो असे सन्मानाने एखाद्याला संबोधले तर का हो असे आपल्याला म्हटले जाईल, संबोधले जाईल. पण जर एखाद्याला आपण आरे म्हटले तर का रे असे प्रत्युत्तर नक्कीच मिळते. असे हे लोकांमध्ये ऐकू येते, दिसते. तरी कळत असून आपण अयोग्य असे वर्तन का बरं करावे. बघा समर्थ किती सुंदर असं सांगतायत की समाधानानं समाधान, मैत्रीनं मैत्री वाढते. आरेला कार्य करून हाती काहीच लागत नाही. अरेरावीमुळं संबंध तुटतात हे आपल्याला माहीतच आहे. तेव्हा ऐहिक तसंच पारलौकिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर चातुर्य लक्षणांचा सतत अभ्यास करणं, त्याद्वारे अंतरंगांचा साज शृंगार करणं किती महत्त्वाचं आहे याचा प्रत्येकानंच विचार करावा. बघा संघटित समाज मनाला भगवंत सन्मुख करण्यासाठी निस्पृहाकडं जे चातुर्य असावं लागतं त्या चातुर्याची लक्षणं आपण समजून घेत आहोत. इतरांचं मन न दुखवता, त्यांच्या वर्मावर बोट न ठेवता, गोड मृदू वाणीनं लोकांना आपलंसं करणं, त्यांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारणं, त्यांना परम वस्तूबद्दल विश्वास देऊन त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवणं, अशा चातुर्य लक्षणांचा अभ्यास आपण मागच्या भागात बघितलेला आहे. आता निस्पृहाच्या आणखीन काही चातुर्य लक्षणांचा विचार समर्थ आपल्यासमोर ठेवत आहेत. पोटभर चांगलं अन्न मिळावं, लज्जा रक्षणासाठी धड वस्त्र मिळावं, चांगला निवारा असावा, या सर्वसामान्यांच्या किमान अपेक्षा असतात. पण त्याबरोबरच लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी ही एक सुप्त वासना प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच असते. मनुष्य मनाच्या या छोट्याशा अपेक्षेची देखील समर्थांनी नोंद घेतल्याचं पुढच्या काही ओव्यांमधून दिसून येतं. चातुर्ये शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोहीमध्ये कोण थोर. बरे पहा म्हणजे एखादा चातुर्यानं अंतरंग सजवतो, दुसरा कोणी उत्तम वस्त्रे धारण करून शरीर शृंगारतो. या दोघांमध्ये थोर कुणाला म्हणावे हे विचार करून पहा बरं. म्हणजे समर्थांनी आपल्याला विचार करायला सांगितलेलं आहे. बाह्याकार शृंगारिले तेने लोकांच्या हाताशी काय आले, चातुर्ये बहुतांशी रक्षिले नाना प्रकारे. म्हणजे बाहेरून शरीराला शृंगारले त्यामुळे लोकांचा काय फायदा झाला, चातुर्याने अनेकांचे नाना प्रकारे रक्षण करता येते. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना. म्हणजे चांगलं खावं, चांगलं जेवावं, उत्तम वस्त्र घ्यावं ल्यावं,
उत्तम वस्त्र नेसावं, सर्व लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी वासना इच्छा सर्वांनाच असते. बघा, समर्थ म्हणताय की समाजामध्ये आपलं विशिष्ट असं स्थान असावं, पत असावी असं प्रत्येकालाच वाटतं, पण त्याचा काही निकष आहे का? चांगलं चुंगलं खाणारे, उंची पेहराव करणारे, उच्च भ्रूवस्तीत राहणारे धनवान लोकच तेवढे उत्तम असतात का? अर्थात आजचा समाज अशा लोकांना उत्तम म्हणतो, पण मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरभावना, प्रेम असेलच असं नाही. पैशामुळं, सत्तेमुळं, अधिकारामुळं लोक मान देतातही, पण तो काही खरा सन्मान नव्हे. फक्त उच्च राहणीमान हे प्रतिष्ठेचं लक्षण नव्हे. तसं समजणं केवळ गोड गैरसमजच असतो. अशा चुकींच्या समजामुळं समाजही भलत्याच दिशेनं धावत असतो. पहा, पात्रता नसताना लोक अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतात. पैसा कमवण्यासाठी नीती न्यायाचा मार्ग सोडून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात. लोकांकडून खुशामत करून घेतात. लोकही तोंड देखलं चांगलं म्हणतात, पण तशी त्यांची मनोभूमिका थोडीच असते का? त्यामुळं आपण मानत असलेली ही प्रतिष्ठेची लक्षणं बहुतांश चुकीचीच असतात. लोकांच्या हृदयावर जर राज्य करायचं असेल, खरा मान सन्मान मिळावा असं जर आपल्याला वाटत असेल तर काय करावं लागतं ते समर्थ पुढच्या ओवीमध्ये सांगत आहेत. तने मने झिजवावे, तेने भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता सिनावे, लागेल पुढे. म्हणजे शरीराने मनाने जो लोकांसाठी झिजतो, जो लोकांसाठी वाहून घेतो, जो कष्ट करतो त्याला लोक भले म्हणतात. उगीचच काही न करता जो बसून कल्पना करीत राहतो त्याला पुढे शिनावे लागते. बघा, शरीरानं आणि मनानं लोकांसाठी झटलं तरच लोकांमध्ये नाव होतं. पहा, सुमारे 400 वर्षांपूर्वी समर्थांनी देशभर भ्रमण करून 12 वर्ष तपस्या करून आपल्यासाठी दासबोध ग्रंथ हा लिहून ठेवला आणि तो समाज कल्याणासाठी उपयोगी ठरला. म्हणूनच आज समर्थांना संपूर्ण देशातून आणि सर्व समाज मनांमधून विशिष्ट असे उच्च स्थान आहे आणि ते त्यांचे अपार अशा कष्टांमधून त्यांनी प्राप्त केलेले आहे. कारण समर्थांचं संपूर्ण आयुष्य हे इतरांसाठी झटण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामध्ये त्यांचं सर्व जनमानसामध्ये अलौकिक असे नाव आहे. समर्थ पुढे सांगतात, लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभाग जेथे घडे, लोक सहजची ओढे. कामासाठी म्हणजे लोकांचे एखादे काम अडलेले असते, ते ज्याच्यामुळे पूर्ण होते त्याच्याकडे आपापल्या कामासाठी लोक सहजच आकर्षित होतात. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, तेने आपण सुखी व्हावे. दुसऱ्यास कष्टविता कष्टावे, लागेल सोय. म्हणून समर्थ म्हणतायत की म्हणून दुसऱ्याला सुखी करावे आणि त्या योगे आपणही सुखी व्हावे. आपण जर दुसऱ्याला कष्ट दिले तर पुढे आपल्याही वाट्याला किंवा आपल्यालाही फार भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे तो प्रगटची आहे, पाहिल्या विन कामा नये. समजणे हा उपाय प्राणिमात्रासी, म्हणजे नीट जाणून घेतल्याशिवाय कुठलेही काम नीट होत नाही. ही गोष्ट प्रगटच आहे, म्हणून कुठल्याही गोष्ट समजून घेणे हाच सर्व प्राणिमात्रांसाठी उपाय आहे. पहा, समर्थ म्हणतायत की कित्येकांना कशाचाच आधार नसतो. ना त्यांच्याकडे घर असतं, ना उपजीविकेचं चांगलं साधन असतं, ना त्यांच्याकडं पैसा अडका असतो. त्यांचं मनोबलही बेताचंच असतं. त्यांना अनेक मर्यादा पडतात. धूर्त मंडळी अशा गरीब लोकांना तुमचं निश्चित काम होईल अशी आशा दाखवून त्यांना लुबाडतात.
त्यामुळं असे हीन लोक गलित गात्र होऊन जातात, मनानं खचतात. अशा दिनांच्या पाठीमागं जो खंबीरपणे उभा राहतो, त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याच्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न करतो, अशा व्यक्तीच्या अवतीभोवती ते लोक गोळा न झाले तर नवलच. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याला सुखी करण्यासाठी जो खपतो, इतरांचं कल्याण व्हावं अशी ज्याची शुद्ध भावना असते, अशा निस्पृहाच्या सज्जनांच्या संगतीमध्ये रंजल्या गांजलेल्यांना विश्राम मिळतो, त्यांना समाधान मिळतं. म्हणून संतांच्या भोवती सामान्य जनांचा गराडा असतो. आपल्या बाबतीत थोडा विचार करूया. आपण काही संतांच्या तोडीचे निश्चितच नसतोय किंवा नाही आहे. आपल्यापाशी चातुर्य असलंच तरी ते मर्यादित स्वरूपात असेल. देह सुखासाठी तसंच उत्तम अन्न वस्त्र निवारा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो, ते योग्य देखील आहे. पण जसं या गोष्टी आपण स्वतःसाठी करतो तसं त्या इतरांसाठी कधी करून बघितल्यात का? एखाद्या गोष्टीची ज्याला अत्यंतिक निकट आहे ती त्याला कधी दिली आहे का? समारंभामध्ये आपल्यालाच किंवा आपल्याच आप्तेष्टांना ओळखीच्यांना भेटवस्तू देणं हा इथला संदर्भ नाही आहे. ते काही खरं देणं नव्हे, म्हणजे रीतभात सांभाळण्यासाठी केलेली ती एक कसरत असते, तो एक व्यवहार असतो. ज्याच्या अंगावर पुरेसं वस्त्र नाही त्याला कधी आपण एखादा कपडा दिलाय का? भुकेनं व्याकुळ झालेला कधी पोटभर जेवू घातलंय का? एखाद्या गरजूला काही पैसे देऊन त्याची निकट भागवण्याचा प्रयत्न केलाय का? आजारानं अंथरुणाला जो खिळून असलेला एखादा रोगी, म्हणजे अंथरुणावर असलेल्याला आपण औषध वगैरे आणायला पैसे देऊ केलेत का? किंवा पैसे देऊन त्याला कधी धीर दिल्याचं आपल्याला आठवतंय का? आडल्या नडलेल्यांना मदतीचा हात पुढं केल्यामुळं जे सुख मिळतं, जे समाधान लाभतं, ते देहाला मिळणाऱ्या सुखापेक्षा कित्येक पटीनं अधिक असतं, चिरंतन असतं. भौतिक वस्तूंमधून, लौकिकातून देहाला मिळणारं सुख तात्कालिक असतं, तर दुसऱ्याला दिलेलं सुख हे दीर्घकाळ टिकणारं असतं. आपल्या मदतीनं त्यांच्या डोळ्यातील ओसंडून वाहणारा आनंद आपल्याला जन्मभर पुरू शकतो. त्यांच्या स्मृती चिरंतन राहतात. त्यामुळं म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, तेने आपण सुखी व्हावे, हे समर्थ वचन वेद वचनांसमान आहे. तात्पर्य म्हणजे दुसऱ्याला सुखी केले तर आपणही सुखी होतो. हेही एक चातुर्य लक्षणच आहे. प्रत्येकानं हा सहज सुलभ नियम समजून उमजून घेतला तर फायदा होईल, तो उमजून घेतला पाहिजे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो आचरणात देखील आणला पाहिजे. मालकाच्या हाताखाली काम करणारा नोकर काही वेळानंतर कालांतरानं त्याच्या मालकाची चातुर्य लक्षणं काही प्रमाणात का होईना शिकू शकतो. तशा प्रकारे निस्पृहाला मात्र चातुर्य कला शिकावी लागत नाही. बहुजनांना संघटित करून त्यांना भगवंत सन्मुख करण्यासाठी आवश्यक असणारी चातुर्य कला निस्पृहाच्या अंगी प्रगटते. ती त्याच्या उपासनेमुळंच, भगवंताच्या अखंड ध्यान नामामुळं मोठ्या खुबीनं चतुरपणे वागून तो लोकांना भगवंत भक्तीकडे वळवितो. अशा चातुर्य लक्षणांमुळं निस्पृहाला काय मिळतं, किंबहुना या चातुर्य लक्षण समासाची फलश्रुती ती कोणती, हे जणू समर्थ आपल्याला पुढच्या काही ओव्यातून सांगणार आहेत. समर्थ पुढे म्हणतात की समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, यावेगळे उरले ते करंटे पुरुष. म्हणजे समर्थ म्हणतात की जे कोणी कुठल्याही विषयांचे नीट माहिती करून घेऊन त्याप्रमाणे वागतात ते पुरुष भाग्यवान होत. याशिवाय जे इतर असे करीत नाहीत ते करंटे भाग्यहीन जाणावेत.
समर्थ म्हणतात की लोकांच्या अडचणी दूर करून अडलेली कामं जो मनुष्य निरपेक्षतेनं पार पडतो त्याच्या भोवती लोक आपसुकच गोळा होऊ लागतात. कोणतीही चांगली गोष्ट किंवा गुण आचरणात आणायला हवेत त्यायोगे लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना मदत करत राहिलं तर लोकसंघटन सहजपणे घडू शकतं. चातुर्य लक्षणं समजली ती अंगीकारली असं म्हणून थांबून उपयोगाचं नसतं. त्या लक्षणांचा योग्य वेळी विवेकानं वापर करून निस्पृहानं महत्कार्यास सादर असावं. त्यामुळं स्मृती व कृती यांचा सुंदर मिलाप निस्पृहानं मोठ्या चतुराईनं घडवून आणावा असा समर्थांचा या ठिकाणी आग्रह आहे. बहुजनांच्या कल्याणासाठी खरंच इतका व्याप मांडण्याची गरज आहे का असा एक प्रश्न आपल्याला उद्भवू शकतो. खरं तर निस्पृहाला लौकिकाची गरजच नसते, पण जेव्हा समाज संघटन करायचं आहे, लोकांच्या मदतीला धावून जायचं आहे, त्यांना उभारी द्यायची आहे, अशा वेळी निस्पृहानं व्यवहारात राहूनही अत्यंत निर्लेप वृत्तीनं समाजात क्रांती घडवून आणणं अपेक्षित असतं. समर्थ पुढे सांगतात, जितुका व्याप तितुके वैभव, वैभवा सारिका हावभाव, समजले पाहिजे उपाव, प्रगटची आहे. म्हणजे जितका व्याप आपण वाढवू त्याप्रमाणे वैभव प्राप्त होते. जसे वैभव प्राप्त होईल तसे त्याचे बोलणे वागणे असते, तसे त्या मनुष्याचे बोलणे वागणे असते. म्हणून नीट समजून वागणे हाच यासाठी उपाय आहे. आळसे कार्यभाग नासतो, साक्षेप होत होत होतो, दिसते गोष्टी कळेना तो, शहाणा कैसा. म्हणजे कुठल्याही गोष्टीत आळस केला तरी कार्य होत नाही. सतत प्रयत्न करीत राहिले की कार्य सिद्धीस जाते. ही गोष्ट प्रत्यक्ष दिसत असताना ज्याला कळत नाही त्याला शहाणे कसे म्हणावे. पहा, समर्थ म्हणतात, समर्थांनी काय सांगितलं आपल्याला की जितका व्याप जास्त तितकं वैभव जास्त, आणि जसं वैभव आहे त्याप्रमाणे वागावंच लागतं. जितक्या अधिक लोकांना मदत करायची आहे, त्यांना उभं करायचं आहे, तितक्या मोठ्या प्रमाणात व्याप सांभाळायला पाहिजे. आजच्या काळातील योग गुरु रामदेव बाबांचंच आपण उदाहरण घेऊया. ते स्वतः संन्यस्त निस्पृह आहेत, पण पतंजली योगपीठद्वारे त्यांनी योगासनांच्या माध्यमातून समाजाचं आरोग्य ठीकठाक करण्याचे, तसेच लोकांना किफायतशीर पण दर्जेदार आयुर्वेदिक उत्पादनं पुरविण्याचे त्यांचे प्रयत्न खरोखरीच वाखाणण्याजोगे आहेत. पतंजली या नावाला खूप कमी कालावधीतच, अल्पावधीतच त्यांनी मोठं वलय प्राप्त करून दिलं आहे. स्वदेशात बनत असलेल्या पतंजलीच्या अनेक उत्पादनातून कित्येकांना तरी रोजगार मिळाला आहे. रामदेव बाबांनी जर कशाला हा पसारा वाढवायचा, आपली आयुर्वेदिक औषधं, इतर उत्पादनं बाजारपेठेतील स्पर्धेत टिकतील का असा विचार करून जर ते स्वस्त बसले असते तर त्यांच्या प्रयत्नातून आज जे सकारात्मक बदल झाले आहेत ते दिसलेच नसते. योग साधना आणि आयुर्वेद यांची कास धरून अथक प्रयत्नातून त्यांनी समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही एका निस्पृहाची चातुर्य कलाच होय, हे सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आळसानं काहीच साधत नाही, आळसानं काहीच साधत नाही. मी व माझी साधना, माझा आनंद इतका संकुचित विचार जर एखादा निस्पृह करू लागला तर समाजात अपेक्षित बदल घडू शकणारच नाहीत. नवनवीन विचारांची पेरणी समाज मनामध्ये होणार नाही, जनसंघटन होऊ शकणार नाही. समर्थांनी ठिकठिकाणी रामदासी मठांची स्थापना का बरं केली असावी? त्यांना स्वतःचा संप्रदाय वाढवायचा होता का? स्वतःचे विचारच जनमानसावर लादायचे होते का? अर्थातच नाही.
तात्कालीन सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून काळाची गरज ओळखून शिवरायांनी स्वराज्याचं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्या मागं संघटित मावळ्यांचं बळ उभा करण्यासाठी ते बळ उभारण्यासाठी त्यांनी मठ स्थापन केले. मरगळलेल्या समाजात चैतन्य फुंकण्यासाठी मारुती मंदिरं स्थापून बल उपासनेचा हुंकार वाढविला. त्यामुळं राष्ट्रप्रेमानं भारलेली मराठी मातीची लेकरं जातपात विसरून एक दिलानं शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. समर्थांनी हा सगळा व्याप केलाच नसता तर काय झालं असतं याचा विचार न केलेलाच बरा. सारांश म्हणजे निस्पृह व्यक्तींनी समाज उद्धारासाठी मोठा व्याप मांडल्याचं दिसून येतं, पण त्याचवेळी त्यांनी स्वतःची निस्पृहता देखील अबाधित राखली होती. छत्रपती शिवरायांनी त्यांचं स्वराज्य रामदास स्वामींना, तुकाराम महाराजांना भिक्षा म्हणून देऊ केलं होतं, पण त्या थोर सत्पुरुषांनी ते सविनय राजांना परत केलं. आनंद वनभूमी अशी निस्पृहाची वृत्ती असते, ती चिरंतन टिकणारी असते. परमार्थासाठी म्हणून बरेच जण नोकरीधंद्यातून निवृत्ती स्वीकारतात. घरदार सोडण्याची त्यांची तयारी असते, पण घरच्यांना ते मानवतं असं नाही. त्यामुळं मग ताणतणाव निर्माण होतात. प्रसंगी टोकाची भूमिका घेतली जाते. खरं तर परमार्थासाठी या कशाचीच गरज नसते. प्रपंच नोकरीधंदा सांभाळून साधनाभ्यास करता करता जे कुणी निस्पृह वृत्तीनं समाजासाठी काम करत आहेत त्यांना आपण काही मदत करू शकलो तर आपल्यालाही समाधान लाभू शकतं. सर्व सोडून भगवतजनी लागा, संन्यस्त व्हा असं कोणताच सत्पुरुष सांगत नाही. लोकांसाठी आधारस्तंभ व्हायचा असेल तर समाजापासून दूर जाऊन चालणारच नाही. उलट चातुर्यानं सर्वांशी मैत्री करता यायला हवी. मित्रत्वाच्या नात्यानं सुसंवाद साधता येतो. वितुष्ट आलं की बोलणं थांबतं, संवाद खुंटतो. त्यामुळं निस्पृहानं प्रत्येकाशी मित्रत्वानं वागावं, जेणेकरून लोक त्याच्याजवळ मन मोकळं करतील, संवाद साधू शकतील. लोकांच्या अडचणी समजल्यामुळं निस्पृहाला त्या सोडवता येतील आणि लोकांना भगवंत सन्मुख करता येईल. या पार्श्वभूमीवर समर्थ पुढे सांगतात, मित्रीकरिता होते कृत्य, वैरकरिता होतो मृत्य. बोलिले जे सत्य की असत्य ओळखावे. म्हणजे कुणाशीही मैत्री केली की आपले काम निश्चितच होते. या उलट जर आपण कोणाशी वैर केले तर मृत्यू मात्र निश्चितच ओढवतो. मी जे सांगतोय ते खरे की खोटे ही गोष्ट श्रोत्यांनीच ओळखावी. म्हणजे समर्थ म्हणतायत की मैत्री केल्यामुळं कोणतंही कार्य तडीला जातं. वैर धरल्यामुळं सर्वनाश होण्याची वेळ येते. मैत्री करताना समोरील व्यक्ती आपल्याला पाहिजे तशी आहे का हे पाहिलं जातं. कारण मैत्रीमध्ये काही ना काही अपेक्षा असते, पण जेव्हा आपल्याला हवं ते मिळत नाही तेव्हा त्या मैत्रीमध्ये अंतर पडू लागतं. मात्र निस्पृह भावनेनं जडलेलं सख्य कायम टिकणारं असतं. निस्पृह जेव्हा मैत्री करतो तेव्हा तो समोरच्याचे दोष पाहत नाही. त्याच्या मित्रत्वाला भगवंताचं अधिष्ठान असतं. प्रभू रामांनी सुग्रीवाशी सख्य केलं. सुग्रीव दोषांनी भरलेला तर प्रभू राम म्हणजे निस्पृहतेची मूर्ती. पण केवळ हनुमान स्वारीला दिलेल्या शब्दाखातर प्रभू रामांनी सुग्रीवाला मित्र मानलं आणि ही मैत्री शेवटपर्यंत निभावली. यावरून लोकांचे दोष न पाहणं हे चातुर्य लक्षणांमधील महत्त्वाचं सूत्र आहे. हे आपल्या ध्यानात येतं. दोषांची वाच्यता करू लागल्यावर मैत्रीत दुरावा निर्माण होतो. म्हणूनच पुढे
पुढच्या काही ओव्यांमध्ये समर्थ म्हणतायत, आपणास शहाणे करून येणे, आपले हित आपण नेणे, जनी मैत्री राखून येणे. वैरकरी म्हणजे जो स्वतःला शहाणा करू शकत नाही, ज्याला आपले स्वतःचे हित कशात आहे हे कळत नाही, लोकांची मैत्री कशी करावी हेही कळत नाही, आणि जो लोकांशी वैर करतो, ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापासी समाधान कोण पावे. म्हणजे असा जो कोण आहे, असा जो कोणी असतो त्याला अज्ञानी म्हणावे. त्याच्याजवळ समाधान कोणाला लाभेल का? तर अशा मनुष्याजवळ कोणालाही समाधान लाभणार नाही. आपण एकाएकी एकला, सृष्टीत भांडत चालिला, बहुतांमध्ये एकल्याला येश कैसा. म्हणजे समर्थ म्हणतायत, म्हणजे याचा अर्थ की असा जो अगदी एकटा पडून सर्वांशी भांडत राहतो, वैर करत राहतो, त्याला चार चौघांमध्ये यश कसे मिळणार. समर्थ म्हणतात की आपल्याला शहाणं कसं करायचं ते कळत नाही, आपलं हित कशात आहे ते कळत नाही, लोकांशी मैत्री करता येत नाही, उलट त्यांच्यापाशी वैरच धरतो, असा मनुष्य अज्ञानी होय, असं समर्थ म्हणतायत. त्याच्याजवळ समाधान कसं असेल? एकटाच राहून सर्वांशी भांडत राहिला तर त्याला यश कसं मिळणार? एकांतापायी समाजापासून दूर जाण्याचा विचार देखील निस्पृहानं करू नये. समर्थ पुढे सांगतायत, बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणीमात्रांशी. म्हणजे समर्थ म्हणतायत की म्हणून अनेकांना मदत करून आपले नाव कमवावे, अनेकांच्या अंतकरणात आपले स्थान मिळवावे, उत्तम गुणांच्या योगे प्राणीमात्रांस विवेकी करावे. म्हणजे समर्थ सांगतायत की पुष्कळांच्या तोंडी त्याचं नाव असतं, इतकंच नव्हे तर पुष्कळांच्या अंतकरणात तो जो मनुष्य आहे तो प्रेम रूपानं भरून असतो. सामान्यतः असं दिसतं की कुठल्या तरी प्रभावाखाली लोकांच्या तोंडी एखाद्याचं नाव असतं, पण ती व्यक्ती त्यांच्या मनात घर करून असेलच असं नाही. निस्पृह मात्र त्याच्या चतुराईनं समाज मनामध्ये अढळ असं स्थान निर्माण करून जातो, कारण तो त्याच्या आचरणात समाजाला शहाणं करतो, तो स्वतःच्या आचरणामधून समाजाचं कल्याण करतो, समाजाला शहाणं करतो, विवेकी बनवतो, ईश्वराभिमुख करतो, समाजासाठी तो आदर्श बनवून जातो. त्याचं चातुर्य केवळ शब्दांचा खेळ नसतो, तर विचार आणि आचार यांची सुयोग्य बांधणी करून चतुराईनं तो लोकांना घडवीत असतो. म्हणून तर शेवटी समर्थ शेवटी म्हणतात, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत जन वाढवावे. म्हणजे लोकांना शहाणे करावे, पतित जे पापी लोक असतील त्यांना पावन करून घ्यावे, जगामध्ये भगवतजन वाढवावेत, असे आपल्याला समर्थांचे शेवटची सांगणे आहे. समर्थ म्हणतायत की निस्पृह उत्तम पुरुषानं चातुर्य लक्षणांचा, म्हणजे जे समर्थांनी सांगितलेली चातुर्य लक्षणं आहेत त्या चातुर्य लक्षणांचा मनापासून अभ्यास करून चतुराई अंगी स्वतःच्या बाणवावी, त्याचा समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी निरंतर उपयोग करावा. स्वतःबरोबरच समाजालाही विवेकी करावं, समाजालाही शहाणं करावं, दीन भ्रष्ट पतितांना पवित्र करत म्हणजे जे दुष्ट आणि पापी लोक आहेत अशा भ्रष्ट पतितांना पवित्र करत
अवघ्या सृष्टीमध्ये म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये भगवतजन वाढवावेत, परमेश्वराचे भक्ती वाढवावी आणि भक्तजन वाढवावेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही जी तुकोबांची उक्ती आहे ती सार्थ करावी, म्हणजे त्या निस्पृहाला चातुर्य लाभेल आणि समर्थांना हवा तसा निस्पृह लाभेल भेटेल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्ये लक्षण नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.